राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांना मी नमन करतो, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो। या देशामध्ये ज्यांनी हिंदू अस्मिता जागृत ठेवली, ज्यांनी अनेक आक्रमणानंतर सनातन धर्म जिवंत ठेवला, ज्यांनी लोकशासन आणि लोकप्रशासन कसं असू शकतं याचं आदर्श उदाहरण छत्रपती शिवरायांच्या नंतर दिलं, अशा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्याकरता आम्ही सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आलो आहोत। मागील वर्षी आम्ही त्यांच्या 300व्या जयंतीच्या निमित्ताने चोंडीमध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेतली। महाराष्ट्रातले जेवढी शक्तिस्थळ आहेत त्यांचं पुनर्निर्माण करण्याचा निर्धार आम्ही केला आणि मला सांगताना आनंद वाटतो की जे निर्णय इथे घेतले ती सर्व कामं आम्ही सुरू केलेली आहेत आणि इथलाही विकास आराखडा हा मंजूर झालेला आहे। प्राध्यापक राम शिंदेजी यांच्या नेतृत्वात त्याच्या सर्व काही गोष्टी आम्ही पूर्ण केलेल्या आहेत। फक्त आचारसंहिता सुरू असल्यामुळे आम्हाला आज भूमिपूजन करायचं होतं पण ते करता आलं नाही। आचारसंहिता संपल्यानंतर आम्ही भूमिपूजन करू, पण मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं ज्यांनी राज्य कसं केलं पाहिजे याचा आदर्श आपल्यासमोर ठेवला त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींना मी नमन करतो। जरांगे पाटील यांनी रात्री उपोषण मागे घेतलेलं आहे, कुठली आश्वासनं त्यांना आपल्याकडून दिली गेली आहेत? जी आश्वासनं दिली ती तुमच्या समोर आहे, कुठेही मागे आश्वासन दिलं नाही। त्यांनी स्वतः ती वाचून दाखवलेली आहेत, विखे पाटील, प्रसाद लाड यांनी ती वाचून दाखवलेली आहेत। त्यामुळे सातत्याने मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिकाच ही आमच्या शासनाची राहिलेली आहे, त्यानुसारच कारवाई केलेली आहे। कुठेतरी ऑडिट होणं गरजेचं असल्याचं आमदार रोहित पवार यांनी म्हटलं। असं आहे की कशाचं ऑडिट केलं पाहिजे याचं खरं म्हणजे भान ठेवलं पाहिजे आणि इतक्या महत्त्वाच्या पर्वाला अशा पद्धतीनं राजकीय रूप देणं, राजकारण कुठे करायचं आणि कुठे करू नये याचं भान असावं एवढाच माझा सल्ला आहे। तर आपण पाहिलं, आचारसंहिता संपल्यानंतर आम्ही विकास कामांचं भूमिपूजन करणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। चौंडीचा विकास आराखडा मंजूर झालेला आहे असंही मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। शिवाय मराठा समाजाला न्याय देण्याची आमची भूमिका असल्याची प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे।